नमस्कार, मी आरती परब हेल्दी ज्ञान चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण जेव्हा कधीही डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर पहिल्यांदा तपासतात ते म्हणजे आपला BP. आणि BP तपासल्याच्या नंतर ते सांगतात की तुमचं ब्लड प्रेशर जास्त झाले किंवा कमी झाले. मग असं ऐकलं तुम्ही कधी विचार केला आहे का की ब्लड प्रेशर म्हणजे नेमकं काय आहे? या व्हिडिओच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेमध्ये ब्लड प्रेशर म्हणजे काय हे समजावून सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपलं हृदय हे रक्त पंप करत असतं. हे पंपिंग सुरू असताना रक्तवाहिन्या शरीराच्या इतर अवयवांपर्यंत रक्ताचा पुरवठा करत असतं. हे करत असताना रक्तवाहिन्यांवर रक्ताचा जो दाब येतो त्याला ब्लड प्रेशर असं म्हणतात. अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगायचं झालं तर ब्लड प्रेशर म्हणजे हृदय ज्या पद्धतीने रक्त पंप करते त्याला जेवढी मेहनत घ्यावी लागते हे मोजण्याचं काम जे आहे ते ब्लड प्रेशर करतं. ब्लड प्रेशर जेव्हा आपलं नॉर्मल असतं याचा अर्थ हृदय योग्य पद्धतीने रक्त पंप करते. मात्र जेव्हा ब्लड प्रेशर आपलं वाढलेलं असतं अशा वेळेला हृदय योग्य पद्धतीने रक्त पंप करत नाही आहे. त्याला रक्त पंप करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते असं म्हटलं जातं. ब्लड प्रेशर हे 2 आकड्यांमध्ये मोजलं जातं. हे तुम्हाला माहितीच आहे, ते म्हणजे 120 आणि 80. ज्यामध्ये 120 हा सिस्टोलिक म्हणजेच हृदय रक्त पंप करत असतानाचा जो दाब आहे तो आहे. तर 80 हा डायस्टोलिक म्हणजेच हृदय विश्रांती घेत असतानाचा दाब असतो. जर हा रक्तदाब 180 किंवा 90 किंवा त्यापेक्षाही जास्त असेल तर याला उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन असं म्हणतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उच्च रक्तदाब म्हणजे नेमकं काय हे पाहणार आहोत सविस्तरपणे. यात तो का होतो, कसा होतो आणि त्यापासून वाचण्याचे नेमके उपाय काय आहेत आणि तो कसा ओळखला जावा हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. परंतु तुम्हाला हा जर व्हिडिओ ब्लड प्रेशर संदर्भातील आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हेल्थ संदर्भातील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हेल्दी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.